नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल। तर आज पहा संध्याकाळचं वेळेस मी शूटिंग करायला सुरुवात केली। आज बनवायची होती आळूवडी। म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत आळूवडीची रेसिपी शेअर करूयात। तर ही आळूची पानं मला बाजारातच मिळालेली आणि जरा मोठी होती पानं आणि त्याची देठही जरा कडक होती, त्यामुळे या पद्धतीने मला मागच्या भागाची देठं काढून घ्यावी लागली। जर कवळी पानं असतील छोटी छोटी त्यावेळेस देठं काढण्याची गरज पडत नाही, पण जर जास्त खत वगैरे वापरलेलं असेल तर या पद्धतीने आळू खूप वाढते आणि ही आळू खायला पण छान लागते। जी ग्रीन कलरची देठं असतात ती आळू घ्यायची नाही, अशी काळी देठं असलेली आळू जी असते ती घ्यायची, ती चांगली असते, म्हणजे ते घशामध्ये कापत नाही। कारण आळूमध्ये अजून एक प्रकार आहे, त्याला केरवा म्हणतात। ती कुठेही उगते, घाण पाण्यात सांडपाण्यात कुठेही उगते, पण ती खाण्यायोग्य आळू नसते। ही आळू खाण्यायोग्य असते। आणि आता ही देठ मी बाजूला काढून ठेवली। ही सुद्धा मी टाकून देणार नाही, ही सुद्धा ठेवणार, कारण ह्याची सुद्धा भाजी खूप छान होते। फक्त मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं, खूप छान लागते याची पण भाजी। आता ही देठांची भाजी मला खूप आवडते। हे मी माझ्या आईकडून शिकलेली, तिला पण देठांची भाजी खूप आवडते आणि मला पण खूप आवडते। तर ती देठ मी बाजूला ठेवलेली। ज्यावेळेस मी अशी आळूची भाजी म्हणा किंवा वड्या म्हणा करते त्यावेळेस ही देठ मी कधीच वायाला घालत नाही। तर सगळ्यात आधी मी आळू स्वच्छ धुवून घेतली, एक एक पान स्वच्छ धुवून घेतलं। खरं तर खराब नव्हती आळू चांगली भेटली म्हणून मी घेऊन आले। तसं मार्केटमध्ये नेहमीच आळू असते, पण ही खरंच एका शेतकऱ्याकडे आणि तीही माझी ओळखीची होती म्हणून मी आळू आणली, कारण बऱ्याच वेळा आळू चांगली मिळत नाही। चांगले आळू खाली ती कापणारी आळू देतात। तर ही आळू स्वच्छ धुवून घेतली। आता त्यासाठी मी बेसन तयार करून घेते, पण आता ही पानं खूपच मोठी आहे, ही अशी लावता येणार नाही, वड्या तर खूप मोठ्या होतील, म्हणून मला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे होते। पण सुरुवातीला आता मी ते वाटण तयार करून घेते, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लाईट खूप प्रॉब्लेम करते, सतत लाईट येत जात असते आणि म्हणून म्हटलं आधी वाटण करून घ्यावं। आता मलाही ते मसाले भात पण बनवायचा होता आणि आळूवडी, कारण आळूची वडी किंवा कोथिंबीर वडी असेल तर शक्यतो मी मसाले भातच बनवते, कारण आम्हाला सर्वांना आळूच्या वडीसोबत किंवा कोथिंबीर वडीसोबत भात आवडतो। भाजी भाकरीसोबत वडी खायला एवढी आवडत नाही, पण भातासोबत छान लागते, म्हणून मी मसाले भात बनवणार होते। तर मग मसाले भातासाठी मी वेगळ्या मिरच्या काढून ठेवलेल्या, कारण दरवेळी कुठे फ्रीज उघडणार आणि प्रत्येक वेळेस मिरची काढणार, म्हणून एकदाच उघडलं होतं तर मग ही मिरची काढून ठेवलेली। मी एकदम 1 किलो मिरची आणते आणि या पद्धतीने देठं काढून व्यवस्थित स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवते, म्हणजे ती मला कमीत कमी 15 ते 3 वारसुद्धा जाते। तर मग आता मी इथं मिरची घेतली, त्यामध्ये लसूण घेतला, जिरं घेतलं, ओवा घेतला आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि हे वाटण आता मी वाटून घेणार आहे। याची फाईन पेस्ट करून घ्यायची आणि मग हे वाटून घ्यायचं। आता बऱ्याच जण इथं याच्यामध्ये गरम मसाला टाकतात, लाल तिखटसुद्धा टाकतात, पण आम्हाला तर हिरव्या मिरचीमध्ये बनलेली आळूवडीच आवडते। शेवटी ज्याची त्याची चॉईस असते, प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळ्या असतात। मी नेहमी हिरव्या मिरचीमध्ये अशी लसूण, मिरची, जिरं, ओवा घालून पेस्ट करते आणि मग आळूवडी बनवते। आणि बऱ्याच जणी यामध्ये हिरवी मिरची, जिरं, ओवा वगैरे तर टाकतातच, सोबत लाल तिखट किंवा मग धने पावडर म्हणा किंवा मग गरम मसालासुद्धा टाकतात। मी बऱ्याचशा रेसिपी पाहिलेल्या आहेत यूट्यूबला, प्रत्येक जणांची पद्धत वेगवेगळी असते, पण आपण या पद्धतीने करतो। आता मी सुरुवातीला बेसन पीठ घेते। आपण इथे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेणार आहे। बेसन पिठाने तर टेस्ट येतेच, शिवाय तांदळाचं पीठ जास्त त्याने आळूवडीला कुरकुरीतपणा येतो। आता इथे तीळ मी पिठामध्ये टाकत नाही, तर ज्यावेळेस मी तव्यावरती फ्राय करते त्यावेळेस तीळ वापरते, पिठामध्ये टाकत नाही, कारण मग ते कच्चे राहतात, म्हणजे वाफवून शिजले जातात पण ते तेवढे क्रिस्पी लागत नाही, म्हणून तीळ क्रिस्पी लागावे म्हणून मी ते भाजून घेते तव्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण वडी भाजतो तसं त्यासोबतच बाजूला तेल टाकून मग ते फ्राय करून घेते, म्हणजे त्यांना क्रिस्पीपणा राहतो खाताना। आणि हो, जे आपण वडी
शिजल्यानंतर तुम्ही तव्यावरती तळून बघा, त्या छान लागतात. तेलामध्ये तळल्यानंतर पूर्ण तेलामध्ये तळायच्या नाही. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तळू शकता, पण जर पूर्ण तेलामध्ये तळल्या तर त्या लूज पडतात किंवा तेल जास्त पितात. तर मी तर तव्यावरतीच फ्राय करते आणि आम्हाला तशाच आवडतात. आता हे मी इथं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ जर केलं तर मग ते पीठ पूर्ण वडीला लागत नाही व्यवस्थित. आता यामध्ये मी बेसन पिठासोबत तुम्ही पाहिलं असेल तांदळाचं पीठ घेतलं आहे, थोडीशी हळद घेतली आणि जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट घेतलेली आहे. आता जसं लागेल तसं मी ते पाणी घालून घेणार आहे. तर पहा, आता इथं बेसन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर ही जी चाळणी आहे त्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे, कारण या चाळणीमध्ये मी वड्या वाफवून घेणार आहे. आता जसं मी तुम्हाला अगोदर म्हटले की ही जी पानं आहेत ती खूप मोठी मोठी होती, म्हणून त्यांची मी छोटी छोटी अशी तुकडे करून घेतले. काही पानं छोटी होती ती तशीच ठेवली आणि जी मोठी होती त्यांचे 3 भाग किंवा 2 भाग असे करून घेतले, म्हणजे हे लावायला सोपं पडेल. त्यानंतर पानाची ही जी वरची बाजू आहे जरा राखाडी कलर, राखाडी पण नाही, पण जी ग्रीन बाजू आहे त्यावरती बेसन नाही लावायचं. ज्या बाजूने देठ जे शिरा दिसतात त्या शिरेच्या बाजूकडून आपण बेसन लावून घ्यायचं, आतल्या बाजूने नाही. आणि बेसन व्यवस्थित स्प्रेड करून लावायचं, कुठंही शिल्लक ठेवायचं नाही. व्यवस्थित बेसन लागलं गेलं की वडीसुद्धा व्यवस्थित बनते. पहा, या पद्धतीने मी सर्व पानांना बेसन लावून घेते. तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा वड्या बनवून घ्यायच्या. कमीत कमी 5 ते 6 पानं घ्यायची आणि मग या पद्धतीने वड्या लावून घ्यायच्या. खूपच कवळी पानं असतील तर तुम्ही 6-7 पानं पण लावू शकता, पण जास्त जाड झालं की मग ती वडी शिजायला प्रॉब्लेम करते. आणि या पद्धतीने मग व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे. दोन्ही जे भाग आहे ते या पद्धतीने आतमध्ये व्यवस्थित करून घ्यायचेत, म्हणजे ती पानं सुटत नाही. किंवा मग अगोदरच दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आणि मग ही पानं व्यवस्थित आतमध्ये व्यवस्थित ठेवायच्या आहेत. आणि वरच्या बाजूने सुद्धा बेसन लावून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत वड्या होतात. आणि या पद्धतीने मी वडी बनवून घेते. आता सगळ्या वड्या मी याच पद्धतीने बनवून घेते, म्हणजे रोल बनवून घेते आणि मग आपण तर पहा, माझ्या वड्या इथे बनवून झालेल्या होत्या. आता सगळं पीठ व्यवस्थित मापामध्ये झालेलं होतं आणि उरलेलं सर्व पीठ मी वड्यांवरती या पद्धतीने लावून घेतलं. आता या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी इथं इडलीचं भांडं वापरणार आहे. तुम्ही पातेले किंवा कढईमध्ये सुद्धा वापरू शकता, पण माझ्या अनुभवानुसार कढईमध्ये आणि पातेल्यामध्ये जास्त वेळ लागतो. पण इडलीचं भांडं खोलगट असल्यामुळे आणि त्यामध्ये आपण पाणी घालतो आणि ते जास्त उकळलं जातं आणि अगदी 10 मिनटामध्ये वडी व्यवस्थित शिजली जाते, म्हणून मी इडलीचं भांडंच वापरते. इडली पात्र नाही वापरत, पण इडलीचं जे भांडं आहे ते भांडं ठेवते आणि त्या भांड्यावरती चाळणी ठेवते. ही माझी मापाची चाळणी आहे आणि मग त्यावरती एखादी प्लेट ठेवायची झाकण आणि हे व्यवस्थित 10 मिनटं शिजवून द्यायचं. 10 मिनटानंतर एकदा ओपन करून पाहायचं. ओपन करून पाहिल्यानंतर शिजतंय की नाही, शिजलेले आहे की नाही हे आपण एखाद्या चमच्याने व्यवस्थित त्यामध्ये प्रेस करून पाहायचं. जर शिजली तर पटकन इझिली चमचा आतमध्ये जातो आणि जर कच्ची असेल तर थोडासा करकर आवाज येतो. तर मी तुम्हाला ते दाखवेलच. आता मला इथे मसाले भात बनवायचा होता, त्यासाठी मग मी बाकीची तयारी कारण मसाले भात पटकन होतो, मी शक्यतो कुकरलाच लावून देते. शिजतो पण व्यवस्थित आणि जे काही आपण मटेरियल टाकतो ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतं. आता म्हटलं कांदे, मिरच्या, टोमॅटो, बटाटे वगैरे सगळं मी एक एक कट करून घेऊन मग मसाले भात बनवते. आता मसाले भातची रेसिपी मी दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती, त्यामुळे मी आता परत दाखवणार नाही. तर मग आता इथे माझी मसाले भाताची तयारी झालीच होती. नंतर मी थोडंसं इथे मिरची फ्राय करून घेतली, कारण मला स्पेशली खूप आवडते. खरं तर ही मिरची तळून पण घेतात बेसनामध्ये, मीच तळते ही, मला तळूनसुद्धा आवडते. थोडीशी फ्राय करून घ्यायची अगोदर, त्यातल्या बिया काढून आणि मग बेसनामध्ये जसं आपण भजी तळतो त्या पद्धतीने तळून घ्यायची, ती पण खायला खूप छान लागते. त्यानंतर मग जेवणं उरकली, भांडी उरकली आणि मग म्हटलं चला मुखवास बनवायचा होता. मुखवास म्हणजे आपण रेग्युलर कसं बडीशेप, धने डाळ वगैरे खातो, तर
हे थोडंसं म्हणतात लेडीजनं सीड्स खावेत, आणि आजकाल हेल्थचे खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेत, त्यामुळे मग थोडं हे खावं म्हणतात. म्हणून म्हटलं चला आपण तसं तर जेवणानंतर बडीशेप खातोच, आणि बडीशेपमध्ये धना डाळ असतेच, गोड बडीशेप असते. पण मग मी इतर त्यामध्ये टाकत नाही, कारण बाकीच्यांना आवडत नाही, म्हणून मी हे सेपरेट बनवणार होते. आता यामध्ये हे मी पांढरे तीळ घेतलेले होते. हे पांढरे नाही, हे गावरान तीळ आहे. तीळ म्हणजे हावरी, आपण हावरी म्हणतो, पण बऱ्याच जणींना हावरी म्हटलं की समजत नाही, त्यामुळे तीळ म्हणतात. तर ही जी हावरी आहे ही गावरान आहे. यामध्ये पांढरी कलरसुद्धा भेटते, पण ती गावरान नसते. ही गावरान हावरी मी घेतलेली आहे, आणि हिला असं मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घेतलं आहे. हिला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर घेतले होते जवस. मी इथं मेजरमेंट काही घेतलेलं नाही, माझ्याकडे जेवढं अवायलेबल होतं तेवढं मी घेतलेलं. तर मग इथे पांढरे तीळ भाजून घेतले. जवससुद्धा हेल्थसाठी खूप छान असतात. याच्यामध्ये जे ऑइल असतं ते खूप हेल्पफुल असतं, केसांसाठी म्हणा, स्किनसाठी म्हणा, छान असतं, आणि लेडीजनं ते अवश्य खावं म्हणतात. म्हणून म्हटलं चला हे सुद्धा. तसं आपण घरामध्ये असलं तरी खायला वेळ भेटत नाही कामाच्या लोडमधून, आणि लक्षात येत नाही कधी खावं, त्यामुळे हे सगळं मिक्स करून जर भाजून ठेवलं तर रोज 1 चमचा जेवणानंतर आपण खाऊ शकतो, जसं बडीशेप खातो त्या पद्धतीने. आता जवस भाजून घेतले. त्यानंतर हे सीड्स घेतले मी. हे 2 प्रकारचे सीड्स मला मिळाले होते, भोपळ्याच्या बिया. तर ह्यासुद्धा व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेतल्या. खरं तर यामध्ये भरपूर काय आपण टाकू शकतो. बडीशेप पण माझ्याकडे नव्हती सध्या, होती पण त्यामध्ये मी गोड बडीशेप मिक्स केलेली होती म्हणून ती टाकली नाही, आणि धना डाळ पण नव्हती. पण आता जे होतं ते मी भाजून घेतलं. पांढरे तीळ, जवस आणि 2 प्रकारचे ह्या भोपळ्याच्या बिया, त्यामध्ये तुम्ही धना डाळ, बडीशेप, ओवा मिक्स करू शकता, आणि मेथीदाणेसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. पण मेथीदाणे जरासा कडवट लागतात, त्यामुळे थोडंसं टाकताना क्वांटिटी कमी टाकायची. शिवाय ओवासुद्धा मिक्स करू शकता, आणि या पद्धतीने तुम्ही हे व्यवस्थित भाजून एखाद्या बर्नीमध्ये, थोडंसं थंड झालं की मग एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं, आणि रेग्युलर 1 चमचा तुम्ही खायचं. याने PCOS, PCOD यामध्ये खरंच खूप चांगले असतात, आणि तुम्ही हे अवश्य बनवून घ्या. तर मीही हे बनवून घेतलेलं होतं. चला तर मग व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.